समारंभ आहे. निरोप हा शब्द अगदी म्हणायला सोपा आहे, परंतु निरोप देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे 4 वर्षापूर्वी तुम्ही या शाळेत आला. कुणी घाबरलेलं, कुणी रडत, ह्या सगळ्यात आम्ही तुम्हाला बघितले. 4 वर्षात आम्ही विशेषतः तुमच्या वर्ग शिक्षकांनी तुमच्यावरती इतके कष्ट घेतले आणि त्याचं फळ सुद्धा आम्हाला तुमच्या वेळोवेळीच्या मिळालेल्या यशातून दिसून आलं. आज आता एवढंच सांगते की आता या घडीला आपली 1ली ते 4थीची शाळा आहे. सगळ्यात मोठे दादा ताई तुम्ही आहात. तुमचं अनुकरण ही सगळी तुमची भावंड करणार. आता जर 1लीच्या मुलांकडे तुम्ही बघितलं तर तुमच्यात आणि त्यांच्यात तुम्हाला फरक जाणवतोय. तुम्ही बघा अगदी 3री 4थी 2री ओळीत व्यवस्थित बसलाय, पण ते अजूनही त्यांचं लक्षणीय आहे. आणि हेच आम्ही 4 वर्षात शिस्त लावण्याचं तुम्हाला काम केलं. जेव्हा तुम्ही 1लीत आला त्यावेळी तुम्हाला सांगायला लागायचं आम्हाला की हे राष्ट्रगीत चालू आहे, शांत उभा राहा. तिथं का पळायला लागलाय? कळतंय का राष्ट्रगीत चालू असताना उभा राहायचंय शांत? पण ही 4थीतली 3रीतली मुलं आज जेव्हा हायस्कूलचं राष्ट्रगीत चालू असतं त्यावेळी एकदा आमचंही चुकून लक्ष नसलं तर म्हणतात, मॅडम राष्ट्रगीत चालू आहे. हेच आमचं फलित आहे. आम्ही जी शिस्त लावली आहे तुम्हाला, फक्त अभ्यासच शिकवला नाही. परवाचाच अनुभव की 2रीच्या काही मुलांनी चुकून शाळेतला आपला पोषण आहार संपला होता आणि डबे आणायला सांगितलेले, पण डबा आणला नव्हता, विसरून आले. पण सगळ्या मुलांनी आपल्यातला एक एक घास देऊन, हे काय? हे दिलेल्या संस्काराचंच फळ आहे. ह्याला थोडक्यात आम्ही गुरुदक्षिणा म्हणतो की आम्हाला दुसरं काही नको. आम्ही जे दिलंय, जे तुमच्याकडनं इष्ट वर्तन बदल पाहिजे, तुमच्या चांगल्या वर्तनामधले बदल, हेच आम्ही शिकवलेली पावती आहे. पण जसं तुम्ही वरच्या वर्गात जाल, आता इथून 4थीतून तुम्ही प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात प्रवेश करणार आहे. आतापर्यंत तुमच्या हातात पेन्सिल होती बाळांना. पेन्सिल चुकलं की आपण खोड रबरनं खोडू शकत होतो. पण जसं मोठं व्हाल तसं तुमच्या हातात आता पेन येणार आहे. आणि पेनाकडून होणाऱ्या चुका शक्यतो जास्त पुसता येत नाहीत. मग त्यात खाडाखोड दिसते. आणि किती पण आपण चांगलं अक्षर लिहिलं असलं पण त्यात 2 खाडाखोड दिसल्या तरी नेमकं लक्ष त्याच्याकडेच जाते सगळ्यांचं. कारण जग हे असं आहे की माणूस कुठं चुकतोय हेच बघत असत. म्हणून ह्या संस्कारांनी तुम्ही असं घडा की कुणी सुद्धा तुमच्याकडे बोट दाखवता नाही पाहिजे. आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल करा. आणि तुम्हाला पुढील प्रवासासाठी माझ्याकडून, शाळेतील सर्वांकडून शुभेच्छा देते आणि थांबते. नमस्कार. खर तर आज निरोपाचा दिवस आहे. मला खूप भरून आलं. या वर्गाने मला खरंच काही त्रास दिला नाही. म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत असू दे किंवा सर्वच बाबतीत कधी मुलं कोणाशी उलट बोललेलं नाही किंवा शिवी देणं किंवा एकमेकांना मारणं असे काहीच प्रकार तुम्ही केलेले नाही. त्यामुळे तुम्ही सगळे गुन्हेगार आहात. तुम्ही आज जरी आम्हाला सोडून जाणार असला, निरोप देत असला आम्ही तुम्हाला, तरी तुम्ही आपल्या समोरच्या हायस्कूलमध्येच जाणार आणि तिथून आम्हाला वेळोवेळी भेटायला येऊ शकताय. तुम्हाला जेव्हा आमची आठवण येईल तेव्हा तुम्ही आम्हाला अवश्य भेटायला या. तुम्ही चांगले संस्कारित मुलं आहात आणि जसं मी सांगेन त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, वेळेचं सुद्धा पालन केलं. सकाळी 9ला म्हटलं तरी मुलं शाळेत 9ला येत होती. मला कमी जास्त वेळ व्हायचा पण मुलं येऊन वर्गात स्वतः अभ्यास करत बसायची. मी जसं तसं सांगितलं तसं अभ्यास केला आणि तुम्ही खरंच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 200च्या वर आपल्या शाळेची 10-11 मुलं जात होती. हे त्याचंच फळ आहे. तुम्ही घेतलेल्या कष्टाचं फळ आहे. माझ्यापेक्षा जास्त तुमचं करणं महत्वाचं आहे आणि ते तुम्ही वेळोवेळी केलं आणि त्यामुळे
इथून पुढे भविष्यामध्ये सुद्धा मेहनतीशिवाय किंवा कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नसतो. कुठेही जावा. आता तुमचं शैक्षणिक वर्ष आहे. शैक्षणिक कालावधीमध्ये अभ्यासाचं कष्ट हे प्रत्येकाला घ्यावं लागतं, तर भविष्य कुठेतरी उज्ज्वल असतं. जर आता कष्ट नाही घेतले तुम्ही, तर तुम्हाला भविष्यामध्ये अतोनात कष्ट घ्यावं लागणार. ते जर कष्ट टाळायचं असेल तर आतापासून तुम्ही खूप कष्ट घ्या. वयाच्या 18व्या 20व्या वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षण पाहिजे तसं घेऊ शकताय. आणि त्यासाठी तुम्ही कष्टाची तयारी ठेवा. आता स्पर्धेचं युग आहे. तुम्ही कुठेही जावा, स्पर्धेशिवाय दुसरा पर्याय नाही. मग तुम्ही भले चांगले शेतकरी व्हा, पण उत्कृष्टच व्हायचं. ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंच भरारीच घ्यायची. कोणतंही क्षेत्र कमी नाहीये किंवा कोणतंही काम कमी लेखायचं नाही. आणि तुम्ही जर कष्ट घेतलं, आता शिक्षणाच्या कालावधीमध्ये अभ्यासाचं तुम्ही कष्ट घ्या, त्यातून तुम्हाला जे काही फळ मिळेल त्या फळाच्या जोरावर तुमचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल असणार आहे. आणि तुमच्यावर शाळेमध्ये खूप छान संस्कार झाले. आपली शाळा एक आदर्श शाळा आहे. आपल्या शाळेतील सर्वच शिक्षक सर्वांच्याकडे लक्ष देतात, चांगले संस्कार देतात. माझ्या वर्गातला किंवा माझ्या वर्गातला नाही असं कोणीही म्हणत नाही. आणि तुमच्यावरती हक्कानं प्रत्येक जण काय असेल, चुकला असेल तरी हक्कानं मारतात. आणि तुमचं जर कौतुक करायची वेळ आली तरी सुद्धा कोणीच कमी पडत नाही, कोणीच नाही. तुमचा नंबर येऊ दे कशात, सगळेजण तुमचं भरभरून कौतुक करतात. तुम्ही जर कुठं चुकलात तर सगळे मिळून तुम्हाला समजही देतात. कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर ते मनातून वाईट विचार काढून टाका आणि आपल्या शाळेबद्दल नेहमी आदर बाळगा. कायम आम्ही रिटायर होऊ किंवा आम्ही दुसऱ्या गावी बदली होऊन जाऊ, पण तुम्ही याच गावात असणार आहे. तुम्हाला दररोज शाळा बघायची म्हटलं तरी बघू शकणार आहे. आणि आपल्या शाळेला आणि आपल्या मातीला कधी विसरायचं नाही. आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही आणि आपल्या गुरुजनांना पण कधीही विसरायचं नाही. तुमचा पाया भक्कम करण्याचं काम हे प्राथमिक शिक्षण करत असतं. ज्या इमारतीचा पाया भक्कम असतो ती इमारत कितीही उंच गेली तरी तिला कधीही धोका पोहोचत नाही. आणि असा हा तुमचा पाया या शाळेनं खूप भक्कम केलेला आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावर यशाची शिखरं रोवत जावा. आणि तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण आली, तुम्हाला आम्ही आज निरोप दिलेला असला तरी सुद्धा जेव्हा तुम्ही हायस्कूलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला काही अडचण आली तरी आमच्यापैकी कोणालाही ती अडचण सांगा, ती दूर करण्याचं काम आम्ही करू. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद.